एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी के अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्र विधानसभा चुनाव में प्रचार कर रहे हैं। बहरहाल अंबेगांव यानी दिलीप वलसे पाटिल के किले में आज उनकी सभा जबरदस्त चर्चा में। वलसे पाटिल ने विश्वासघात किया। जो कोई विश्वासघात करता है वह देशद्रोहियों को दंड देना चाहता है। इस चुनाव में वलसे पाटिल को 100% हराएं, मैं यही कहता हूँ, ऐसा बयान शरद पवार ने दिया है। दिलीप वलसे पाटिल को शरद पवार का करीबी विश्वास पात्र माना जाता था। हालांकि शरद पवार से अलग होने के बाद दिलीप वलसे पाटिल अजित पवार के साथ चले गए और सीधे भाजपा के साथ सत्ता में आने का विकल्प चुना। इस बीच 13 नवंबर शरद पवार ने एक सार्वजनिक बैठक में इसी हरकत पर अपना गुस्सा जाहिर किया। शरद पवार ने कहा कि मैंने दिलीप वलसे पाटिल को मौका दिया, फिर उन्हें मंत्री बनाया, विभिन्न पद दिए, विश्वास किया, मौका दिया, वह जो कर सकते थे उसने किया। जिन्हें मैंने पद, शक्ति, अधिकार, सम्मान दिया है उनसे मुझे कुछ नहीं चाहिए। लोगों को यह अच्छा नहीं लगा कि उन्होंने हमारी बात नहीं मानी। लोगों को यह पसंद नहीं आया कि वह हमारे साथ छोड़कर कैबिनेट में चले गए। लोकांची साथ सोडली, वलसेच्या गेले, वंशवंशामध्ये असते हे लोकांना आवडले नाही असं हे लोक सांगत असतात। खोटं सांगतात लोकांना। काय सांगतात? आमच्या आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय गोड आहे। ही गोष्ट अजिबात खरी नाही। म्हणजे जनतेला फसवलं ते सांगतात। माझी बायको माझी बायको वर्षाचं एकदा भीमाशंकरच्या दर्शनाला येते आणि पूर्वीच्या काळामध्ये दत्तू भाते धुतेच्या वेळेला ते तिच्यावर नेहमी जायचे। आता हा उद्योग ज्या दिवशी त्यांनी केला, आम्हा लोकांची साथ सोडली, चुकीच्या लोकांच्यावर गेली, त्याच्यानंतर माझी बायको फरवा भीमाशंकरला गेली। मला माहीत नव्हतं, आल्या मी चौकशी केली, तुम्ही जाऊन आला? म्हणजे हो, तुमची व्यवस्था नेहमीसारखी नाही, म्हणजे नेहमीसारखी नाही, म्हणजे मला काही कळलं नाही। ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही, आम्ही डायरेक्ट भीमाशंकरच्या दारात, हेच त्यांनी सांगितलं। ते सांगतात, दिलीप सांगतात, निवडणूक आल्या, पवारसाहेबांची माझ्याबद्दल काही बोलणार नाही। काय बोलायचं यांच्याबद्दल? त्यांनी बोलायला काय ठेवलं? काहीच ठेवले नाही। त्यांनी एकच गोष्ट ठेवली, त्यांनी गद्दारी केली। आणि जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते। 350 वर्षाच्या पूर्वी, 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी राजांची गणोजी शेठांनी गद्दारी केली, ती महाराष्ट्र विसरलेला नाही। गणोजीला आता सुट्टी नाही। ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही। आता एकच ठिकाण आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वलसे पाटलांना 100% पराभूत करा, हेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।